An initiative by Sakar Media. Today we have with us somebody super special, somebody very young who's setting out to be a animal behaviorist कह सकते हैं या फिर आप कह सकते हैं इन्हें somebody who wants to do a lot for animal welfare या फिर here's a new term for you, felinologist. What about that? It's Sukhada Godse with me. Hi Sukhada. हॅलो हाय Welcome to the show. थँक्यू कशी आहेस? मी मस्त मस्त, मजेत? या ओके सुखदा मला सांग तू पुणेकर आहेस बट सध्या यू लिव्ह इन द UK राईट Yeah. इन लिव्हरपूल या सो बॉर्न अँड ब्रॉट अप आणि हार्डकोर पुणेकर बट राईट नाव आय एम स्टडीइंग इन लिव्हरपूल इन लिव्हरपूल जसं मी आता म्हटलं दिस इज अ न्यू टर्म फॉर एव्हरी वन नॉट जस्ट पुणेकर्स माझ्यासाठीही फेलिनोलॉजिस्ट Yeah. दॅट्स वॉट यू आर अस्पायरिंग टू बिकम या इन लॉंग टर्म या इन द लॉंग टर्म सुखदाना कॅट्सवर खूप प्रेम आहे डू यू हॅव अ पेट कॅट ऑफ युअर ओन आय डू You do? पण आता म्हणजे असं होतं की म्हणजे मी युकेला असते हा सो देर नो वन टू टेक केअर ऑफ द कॅट हिअर इज इट लाईक माय पेरेंट्स They're looking after your cat. Okay. So this is a stray. You've adopted a stray cat. स्ट्रे कॅट म्हणजे इनफॅक्ट ही माझं सुद्धा माझा 12th फिजिक्सचा पेपर होता Okay. आणि मला ती खालती म्हणजे कोणीतरी वर 2 ऑफ दॅम Right. आणि कोणीतरी त्यांना अशा पिशवीमध्ये येऊन सोसायटीमध्ये सोडून गेलो बापरे. ही वॉज लाईक अराउंड अ मंथ ओल्ड लाईक 30 days Right, ओल्ड असं right. होतं अँड देन ही वॉज म्हणजे असं ओरडत होता कॉन्स्टंटली आणि मग त्याला केलेलं म्हणजे रेस्क्यू अँड देन वन Okay. ऑफ लाईक त्याचं जो सिबलिंग होतं हा. ही गॉट अडॉप्टेड आणि मग मी ह्याला सांभाळलं अँड म्हणजे माझ्या सोसायटीमधले बरेच जण आहेत जे सगळे मिळून आम्ही त्याला सांभाळतो बरोबर बरोबर हाऊ स्वीट रिअली Yeah. नाईस पण सुखदा सध्या तरी UK मध्ये आहे पण पुण्यात पण भरपूर NGOs बरोबर काम केलेलं आहे ना Right, right. तर कॅन यू टेल मी कुठल्या कुठल्या आणि काय काम केलं नक्की सो जसं मी मगाशी सांगितलं अबाउट दॅट कॅट्स दॅट वॉज Right. माय फर्स्ट Rescue. ॲक्च्युअल रेस्क्यू करेक्ट आणि सो सिंहगड ॲनिमल वेलफेअर म्हणून आहे बरोबर दॅट्स अ रिअली बिग एनजीओ आणि मग मी त्यांच्यासोबत आय डू लॉट्स ऑफ वर्क म्हणजे जसं की अडॉप्शन्स म्हणजे आता मला कॉन्स्टंटली वी गेट केसेसवर म्हणजे असं नाही का की खूप म्हणजे न्यूनेट्स आहेत बरोबर, पपीज आहेत बरोबर. असं मग सो त्यांचं अडॉप्शन बघणं सो हो. लाईक अँड इट्स जस्ट नॉट की एकीकडनं ते पिल्लू घेतलंय आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन सोडलंय बरोबर सो वी ऑल्सो डू नीड टू डू हाऊस चेक्स म्हणजे ज्यांच्या घरी आपण ते पिल्लू देणार देणार, आहे, म्हणजे हां. कुत्र्याचं असू दे मांजराचं असू दे करेक्ट ते घर त्याच्यासाठी योग्य आहे ना दे हॅव म्हणजे की पहिले तर म्हणजे ती लोक चांगली आहेत ना दे हॅव बरोबर. स्पेस म्हणजे आणि म्हणजे त्यांचं घर नेटेड आहे का बिकॉज खूपदा मांजरी असतील किंवा हे पडायचे चान्सेस ते नंतर खूप वाढतात येस सो ते सगळं आहे ना सो वी डू नीड लाईक So you went in as an auditor, as a surveyor to see if all these homes were good for pets तेव्हा or not. लॉकडाऊन होतं सो मग बरोबर. तेव्हा आम्ही नाही का की त्यांना सांगायचो की सेंड अस युअर हाऊस पेक्स Right, right, की right. बिकॉज वी डिडंट रिअली Correct, absolutely. But I've been told that you've helped in rescuing and providing a shelter for more than 35 abandoned kittens. बरंच काम केलेलं आहेस तू. हो. You've also offered care and sanctuary to almost 3 pigeons and 2 baby squirrels also. हे काय? ते ऍक्च्युली माझ्या एका बाबाच्या फ्रेंडला एक स्क्विरल सापडलेली वेल कमिंग बॅक Right. होम आणि मग म्हणजे त्यांना काही सवय म्हणजे काही माहितीच नाही बरोबर सो मग त्यांना घरी आणलेलं आणि मग थोडंसं वाढवलेलं सो ती ते स्वतः थोडे अँड देन वी Correct. रिलीज दॅम बॅक इन द वाईल्ड बिकॉज Correct, वी आर नो correct. वन टू कीप दॅम होम फॉर एव्हर right. Also 10 red whiskered bulbul babies. या सो ॲक्च्युली माझ्या घरी गेले 8 वर्षांपासून माझ्या घराचं लाईक झुंबर आहे Okay. तर तिथे ते बुलबुलचं घरटं आहे Okay. आणि ते तिथे गेले 7-8 वर्ष म्हणजे त्यांचं ब्रीडिंग सीझन असतो वर्षातनं 2दा बरोबर आत्ता पण करंटली चालू म्हणजे आत्ता Okay. पण माझ्या घरी ती बुलबुलची पिल्लं आहेत ओके आणि ते मग तिथे अंडी घालतात ती अंडी तिथेच हॅच होतात आणि ते ॲक्च्युली टीच देअर यंग वन्स टू फ्लाय इन माय हाऊस आणि असा खूप मोठा कार्यक्रम असतो त्यांचा या आणि सो ते 7-8 वर्ष म्हणजे आता सवय झाली की कधीही म्हणजे कधी द एग्स विल हॅच Right. आता ते काय करतील आणि बरोबर असं. आणि त्या बुलबुलला सुद्धा एक आमच्या घरी म्हणजे नाही का दे फील सेफ राईट आणि आता जनरेशन सो म्हणजे 7 वर्ष इज लाईक सो मेनी या जनरेशन या आणि त्यांना पण आता झालं की लाईक दिस इज आवर होम म्हणजे Oh, आमच्यासोबत ते lovely. ऍक्च्युली बुलबुलचं होम
किती छान अमेझिंग यू नो द होल आयडिया ऑफ कॉलिंग सुखदा टू द फीवर स्टुडिओ फॉर सकार पेटोपिया इज दॅट आय वॉन्ट टू इन्स्पायर मोर अँड मोर यंगस्टर्स टू गेट इन टू वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. सुखदा इज an absolute and passionate animal lover as we can see. म्हणजे फ्रॉम बर्ड्स टू कॅट्स टू डॉग्स सगळ्यांवरती प्रचंड प्रेम करते सुखदा. आणि ऑफकोर्स अजून भरपूर काम केलेलं आहे. सो अपार्ट फ्रॉम सिंहगड ॲनिमल वेलफेअर आय एम शुअर शी इज वर्क विथ अ लॉट मोर NGOs इन पुणे. त्याच्याबद्दल बोलूयात इन जस्ट अ बिट. ऐकत रहा फीवर 94.3 चल रहा है सकार पेटोपिया पावर्ड बाय सकार मीडिया. Okay. सो स्ट्रोक्स फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. Okay. इट्स अ रिअली बिग अँड रिअली गुड वन. आणि तिथे मी एक ॲनिमल वेलफेअरची ब्रांच डिव्हिजन वी कॅन से मी चालू केली. ओके. सो त्याच्यामध्ये आम्ही खूप जास्ती फूड डोनेशन ड्राईव्स केलेले. मग त्याच्यानंतर जेव्हा दिवाळी असते किंवा इवन राईट नाव गणपतीमध्ये, सो जेव्हा ढोल वाजतात आणि आपल्याला खूप आवडतं और दिवाळीमध्ये फटाके, बट दॅट्स नॉट रिअली अ व्हेरी हॅपनिंग और अ व्हेरी गुड थिंग वेन इट कम्स टू ॲनिमल्स. ते खूप जास्ती घाबरतात. त्यांना यु नो लाईक त्यांच्यात स्ट्रेस एन्झायटी खूप वाढते. दे डोंट रिअली लाईक द साऊंड, द लाईट्स, द नॉईज. आणि ते खूप डिस्ट्रेस, आय मीन दे आर रिअली इन अ ह्यूज डिस्ट्रेस ॲट दॅट टाईम. तर मग आम्ही एक दिवाळीच्या आधी पेटवाली दिवाळी, सो वी स्टार्टेड दिस ड्राईव्ह. ओके. सो आम्ही अशा बऱ्याच डॉग्सला फ्रीमध्ये और लाईक जस्ट अ मिनिमल अमाऊंट ऑफ लाईक यू नो ₹50 or समथिंग आम्ही ती ड्राईव्ह चालवली व्हेअर वी गेव कामिंग पिल्स. सो होमिओपॅथिक कामिंग पिल्स, राईट, दे ॲक्च्युली वर्क रिअली वेल ऑन ॲनिमल्स. ओके. सो मग आम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असो की त्यांना त्रास होऊ नये. टू म्हणजे खूप रस्त्यावरचे जे कुत्रे असतात, स्ट्रे डॉग्स असतात, त्यांच्यासाठी किंवा इवन जे पेट्स आहेत त्यांना पण शेवटी दे आर ॲनिमल्स, म्हणजे ते स्ट्रे असू दे, घरचे असू दे. सो मग आम्ही तसं खूप ड्राईव्स केलेल्या. आणि सायमल्टेनियसली म्हणजे हे अडॉप्शन्स, रेस्क्यूज किंवा फॉस्टरिंग हे सगळं पण चालूच असतं. ओ वाव, दॅट्स अमेझिंग. मग आता नाव दॅट यू मूव्ह टू द UK, तिकडे आहेत का काही NGOs ज्याच्याबरोबर तू आता? सो RSPCA म्हणून आहे. सो RSPCA इज द ओल्डेस्ट ॲनिमल रेस्क्यू इन द UK. ओके. अँड इट्स आय गेस द बिगेस्ट वन. राईट. सो मी तिथे सुद्धा काम करते. सो देयर इज अ कॅटरी वेअर आय वर्क. ओके. सो मी तिथे. आणि अजून बाकी म्हणजे जरी मी UK मध्ये असेल तरी लाईक थँक्स टू टेक्नॉलॉजी नाव मी अजून इकडचं सगळं पण सांभाळू शकते. म्हणजे असू दे किंवा वर्किंग विथ सॉ, आय कॅन डू एव्हरीथिंग. खूप सुंदर काम केलेलं आहेस तू ऑलरेडी. पण व्हॉट हॅज द एक्सपिरियन्स बिन लाईक BSc ऑनर्स इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन? म्हणजे नक्की काय सब्जेक्ट्स असतात? व्हॉट इज इट लाईक? व्हॉट वॉज युअर फर्स्ट इयर लाईक? या सो म्हणजे मला मी चूज का केलं वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ऑर गोईंग टू द UK आणि तिकडचं जे कोर्स वर्क म्हणजे माझं जो आत्ता आहे, सो इट्स अ मिक्स, इट्स अ 50-50 थिंग की फील्ड वर्क पण तेवढंच असतं आणि क्लासरूम स्टडी पण तेवढंच असतं. सो दिस इज समथिंग आय ऑलवेज वॉन्टेड की जस्ट क्लासरूम स्टडी केलं आहे असं नाही आहे. सो मी जे काही शिकते आहे क्लासमध्ये, सो आय एम ॲक्च्युली इम्प्लिमेंटिंग दॅट अँड आय एम ॲक्च्युली यू नो लाईक गोईंग आउट अँड डुईंग स्टफ. सो दिस इज समथिंग आय ऑलवेज वॉन्टेड. आणि हे तिथे like it's a perfect balance of field work and you know classroom study. Okay. आमचे रेग्युलरली फील्ड ट्रिप्स असतात टू डिफरंट प्लेसेस. आणि सो आता मी नेक्स्ट इयर पासून सो लाईक वेन आय गो बॅक आय विल बी डुईंग ॲनिमल बिहेवियर. ओके. नाव सो लाईक इट्स अ स्पेशलायझेशन इन ॲनिमल बिहेवियर. आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनमध्ये सो तुम्हाला ऑब्वियसली म्हणजे skills of for wildlife conservation they teach you. मग त्याच्यानंतर there's ecology, because wildlife म्हणजे फक्त it's not just animals, तुम्हाला environment पण तेवढीच अंडर कन्सिडरेशन. बरोबर. सो इकॉलॉजी आहे. मग त्याच्यानंतर there's fundamentals they teach you. आणि जेनेटिक्स अँड एव्होल्युशन हा पण एक त्याच्यातला एक मॉड्यूल आहे. बिकॉज यू नीड टू लर्न अबाउट द जेनेटिक्स ऑफ द ॲनिमल्स आणि एन्व्हायरमेंटल. सो हे सगळं कन्सिडर करूनच मग यु नो तुम्ही ते कॉन्झर्व करू शकता. बरोबर. म्हणजे सगळ्या बायोलॉजिकली टिक मार्क्स करावे लागतात. बरोबर, ऑफकोर्स, ॲब्सोल्युटली. सुखदा, तुझा हा कोर्स किती वर्षांचा आहे? सो इट्स अ 4 years कोर्स. म्हणजे ते 3 years आणि
थर्ड इयर इज प्लेसमेंट इयर आणि मग फोर्थ इयर इज ग्रॅज्युएशन. ओके, सो व्हॉट इज युअर प्लॅन नाव? आता 4 वर्ष झाल्यावरती आर यू गोइंग टू कम बॅक और इज देअर मोर स्टफ दॅट यू वॉन्ट टू डू देअर? या, सो बेसिकली दिस इज वन ऑफ द क्वेश्चन दॅट आय एम आस्क्ड द मोस्ट. Yeah. इथे येणारेस तिथे थांबणारेस. बरोबर. सो आणि माझ्या लाईक त्याच्यावरती एक कायम हेच उत्तर आलेलं आहे की लाईक UK, US, इंडिया, दिस इज फॉर यू अँड मी. दिस इज फॉर लाईक आपल्यासाठी हे वेगवेगळे देश आहेत. हां, देश आहेत. पण फॉर ॲनिमल्स इफ वी लाईक त्या ॲनिमल्सच्या POVनी बघितलं तर ते इधर एका झूमध्ये आहेत किंवा ते एका जंगलमध्ये आहेत. बरोबर. लाईक दे आर इधर इन कॅप्टिव्ह एरिया ऑर दे आर आउटसाईड. बरोबर. सो आय वुड से की जिथे माझी सर्वात जास्ती गरज आहे, जिथे माझी सर्वात जास्ती गरज आहे, और आय विल बी हॅपी टू गो देअर अँड हेल्प ॲनिमल्स. सो इट्स लाईक दी अल्टिमेट गोल इज I would like to help work for animals. animals. Yeah. So I don't really care about you humans. I'm working for animals. Yeah, कळलं का तुम्हाला? so म्हणजे ते इंडिया असू दे UK काही that doesn't matter really. बरोबर. बट सध्या तरी आय मीन पुण्यात स्पीकिंग ऑफ पुणे स्पेसिफिकली, व्हॉट डू यू थिंक इज द नीड ऑफ द आवर इन टर्म्स ऑफ लाईक ॲनिमल वेलफेअर? व्हॉट डू यू थिंक इज द करंट सिच्युएशन? आणि तू जितकं काम केलंयस इथे, व्हॉट डू यू थिंक इज द बिगेस्ट प्रॉब्लेम फॉर ॲनिमल्स? सो पुण्यात म्हणजे तसं लोक आहेत. बरोबर. चांगली आहेत. या, असं हे नाही, पण खूपदा असं होतं की म्हणजे खूप रिपोर्ट्स येतात आणि ह्याच्यामध्ये एक आहे की लोक काम करणारी जी ऑनफिल्ड आहेत ना ती खूप कमी आहेत. सो म्हणजे आत्ता करंटली म्हणजे आता रेनी सीझन आहे राईट. सो तेव्हा बरेच आमच्याकडे खूप केसेस येतात असे निओनेट्सचे की जे त्यांची आई म्हणजे जाते अँड द किटन्स द पपीज आर लेफ्ट अलोन अँड देन वी डोंट रिअली फाइंड गुड फॉस्टर्स फॉर दॅम. म्हणजे 2-4च जण आहेत. म्हणजे जसं मी करते, माझी अजून एक फ्रेंड आहे ती करते, तर आम्ही 2-4 जणच करतो. बट आफ्टर अ पॉईंट आमची पण एक स्पेस संपून जाते टू ॲक्सेप्ट ॲनिमल्स राईट. सो लोक कमी आहेत ह्याच्यामध्ये. सो म्हणजे ऑन अ स्मॉलर स्केल और लार्जर स्केल आय वुड जस्ट लाईक वी नीड मोर. म्हणजे लोकांकडे घरी जागा आहे, सो थोडा वेळ ठेवा. किंवा इफ यू आर अ रिपोर्टर अँड यू फाइंड अ कॅट और अ डॉग, सो कुठल्या पण प्रकारची हेल्प तुम्ही म्हणजे मेड बी इन मनी और लाईक मेड बी लाईक प्रोव्हाइडिंग फूड टू दी NGOs और असं तुम्ही जेवढं येऊन पुढे हेल्प कराल तेवढं ते बेनिफिट होणार आहे फॉर दी ॲनिमल्स. फॉर शुअर. आय थिंक पुणेकरांनो सुखदाई म्हणते आणि मीही बोलते की जितकी जास्त लोक येऊन ॲटलिस्ट फॉस्टरिंगमध्ये मदत करतील टिल दे फाइंड एन इव्हेंच्युअल होम, दॅट्स वॉट वी नीड टुडे. दॅट इज द नीड ऑफ दी आवर इन पुणे. सुखदा, थँक्यू सो मच फॉर कमिंग टू द फीवर स्टुडिओ. खूप छान वाटलं तुझ्याबरोबर बोलून. अजून काय बोलायचं आहे का तुला? अजून आय वुड से की ऑल्सो म्हणजे दिस इज वन इम्पॉर्टंट पॉईंट आय वुड लाईक टू ॲड की तुम्ही एक म्हणजे पेट कधी पण घेतलं किंवा कुठल्या पण तुम्ही जर एका ॲनिमलची रिस्पॉन्सिबिलिटी उचलताय तर यू जस्ट कीप दिस इन माइंड अँड मेक शुअर यू नो की ही एक कमिटमेंट आहे. बरोबर. म्हणजे बऱ्याचदा आपल्या इकडे असं होतं की माझ्याकडे एक लहान मुलं आहे आणि मग त्याला एक खेळायला पेट हवं आहे किंवा असं. सो इट्स बेसिकली आय मीन ते टॉईज नाही आहेत. ओके, सो इट्स जस्ट लाईक आपल्याकडे जर एक बेबी असेल तर मग आपण त्याची जशी वाढ करू तसंच आपण त्या प्राण्याला वाढवणार आहे. सो बऱ्याचदा आमच्याकडे असे केसेस येतात की अबंडन केलंय, कुठेतरी सोडून दिलंय. सो दिस इज रिअली इनह्युमन ऍक्ट. करेक्ट. दिस इज नॉट रिअली राईट. ॲब्सोल्युटली. म्हणजे व्हेरी बॅड. या. सो तुम्ही जेव्हा कधी पण घ्या, just keep in mind कि it's a commitment, it's a forever commitment. For sure. You should stick to that. Yes. How old are you, Sukhada? I'm 18 years. 18 वर्षाची मुलगी तुम्हाला पेट पेरेंटिंग रिस्पॉन्सिबिलिटी आणि एका कमिटमेंटबद्दल सांगते. तर आय थिंक वी एज अडल्ट्स शुड डेफिनेटली नो दॅट इफ यू आर प्लॅनिंग ऑन अडॉप्टिंग अ पेट वी नीड टू बी मोर रिस्पॉन्सिबल अँड मोर कमिटेड टुवर्ड्स दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. थँक्यू सो मच सुखदा. ऐकत रहा फीवर 94.3. चल रहा है सकार पेटोपिया पावर्ड बाय सकार मीडिया. इट्स अ शो अबाउट पेट्स. तुम्ही पण पेट पेरेंट असाल, पेट ग्रूमर असाल, ट्रेनर असाल, यू वॉन्ट टू बी फीचर्ड ऑन दिस शो, definitely WhatsApp me on 7755 943 943. An initiative by Sakar Media.